चला तर मंडळी, आज संडे स्पेशल मिस्टरांनी मस्तपैकी चिकन आणून दिलेलं आहे आणि माझ्याकडे वेळ फार कमी आहे. तर जास्त तामझाम न करता पटकन होणारं ग्रेव्हीवालं चिकन कसं बनवायचं, चला तर लगेच रेसिपी पाहूया. तुम्ही बघू शकता मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे आणि काही जास्त वेळ नाही लागणार आणि पटकन होणारी रेसिपी आहे. तर पूर्ण रेसिपी नक्की पहा. अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता ह्या चिकनमध्ये आपण बेसिक मसाले टाकणार आहोत. त्याआधी अर्धी वाटी दही घालायचं आहे आणि त्यामध्ये घरातलं लाल तिखट 2 चमचे घालूया. कश्मीरी लाल तिखट 1 चमचा घालूया. धने पावडर, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद घालायची आहे. अगदी घरात जे मसाले असतील तेच आपण घालणार आहोत. वेगळा कुठलाही मसाला घालायचा नाही आहे आणि अर्धा लिंबू पिळायचा आहे. हे बघा. आणि सर्व मसाले आहेत ते चिकनला छान असे लावून घ्यायचे आहेत आणि अर्धा तास हे चिकन आहे ते मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत. लक्षात ठेवा, तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर अगदी 15-20 मिनटं ठेवलं तरीसुद्धा चालेल. पण मॅरिनेशन केल्यामुळे चिकनला छान अशी चव येते. आता यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची राहून गेली होती, ते सुद्धा घालते. हे बघा. आलं लसणाची पेस्ट नसेल तर ठेचून आलं लसूण घातलात तरीसुद्धा चालेल. आणि पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया. दही आणि सगळे मसाले छान असे चिकनला लावून घ्यायचे आहेत. मसाले छान असे लावून झालेले आहेत. आता झाकण ठेवून अर्धा तास हे चिकन आपण मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण थोडीशी पुढची तयारी करूया. आता अर्धा तास हे चिकन असंच झाकून बाजूला ठेवायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, गॅसवर कढई ठेवायची आहे, थोडंसं तेल घालायचं आहे आणि 2 मोठे उभे चिरलेले कांदे छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला जर वेळ नसेल तर आदल्या दिवशी तुम्ही कांदा तळून ठेवलाच फ्रीजमध्ये तरीसुद्धा चालेल. म्हणजे काय होतं की चिकन आणलं की पटकन आपल्याला चिकन करता येतं. तुम्ही बघू शकता कांदा छान असा आपला तळून झालेला आहे. मस्त रंग आलेला आहे. जास्त ब्राऊन करायचा नाही, नाहीतर कडवट लागेल. आता आपण कांदा काढून घेऊया. चिकनसुद्धा छान मॅरिनेट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता कांदा पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायचा आहे, पेस्ट करून घ्यायची आहे बारीक. पाणी घालायचं नाही आहे आपल्याला. पाणी न घालता आपण हा कांदा आहे तो मिक्सरला फिरवून घेऊया. छान अशी कांद्याची पेस्ट तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता लगेचच आपण चिकनला फोडणी द्यायची आहे. कढई घ्यायची आहे मोठी, त्यामध्ये तेल घालायचं. तेल छान तापलं की त्यामध्ये घरातील बेसिक खडे मसाले घालायचे आहे आणि तुमच्याकडे जर खडे मसाले नसतील तर गरम मसाला घातलात वरून तरीसुद्धा चालेल. पण खडे मसाल्याचा स्वाद वेगळा येतो, छान येतो. आता चिकन आहे मॅरिनेट केलेलं, ते छान असं 2 ते 3 मिनटं तेलावर परतून घ्यायचं आहे. सगळा मसाला घालूया. वरून जास्तीचं पाणी अजिबात घालायचं नाही आहे आपल्याला, कारण आपल्याला हे चिकन आहे ते वाफेवर शिजवायचं आहे. म्हणजे आपलं चिकन आहे ते चवीला खूप छान असं लागतं. हे बघा, छान असं चिकन आहे ते तेलावर परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि लगेचच झाकण ठेवून 10 ते 12 मिनटं मस्त अशी दणदणीत वाफ आणायची आहे. आधीमध्ये अजिबात झाकण काढायचं नाही आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियम ठेवायची आहे. म्हणजे वाफेवर छान असं चिकन शिजलं जातं. आता आपण झाकण ठेवूया आणि 10 ते 12 मिनटानंतर पाहूयात. तुम्ही बघू शकता 10 ते 12 मिनटं झालेली आहे. चिकन मस्तपैकी शिजलेलं आहे. आता आपण जो वाटून घेतलेला कांदा आहे तो यामध्ये घालायचा आहे. हे बघा, संपूर्ण कांदा यामध्ये घालायचा आहे. म्हणजे आपली चिकनची ग्रेव्ही मस्त तयार होते. आहे की नाही एकदम झटपट रेसिपी, काही वेळ लागत नाही. आता छान असा जो कांद्याची पेस्ट आपण घातलेली आहे ती सुद्धा छान अशी चिकनमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे आणि ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे. लक्षात ठेवा, चिकन आपलं शिजलेलं आहे त्यामुळे थंड पाणी अजिबात घालायचं नाही, गरम पाणी आपण घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये घालूया. आणखीन थोडंसं पाणी घालूया म्हणजे आपली ग्रेव्ही छान अशी तयार होईल. अगदी हॉटेलमध्ये मिळतं ना तसं हे चिकन लागतं, मस्त लागतं एकदम. हे बघा, छान असं मिक्स करून घेऊया आणि पुन्हा 4 ते 5 मिनटं झाकण ठेवून वाफ आणायची आहे. छानच. आता बऱ्यापैकी आपलं चिकन शिजलेलं आहे, पण तरीसुद्धा आपण आत्ता वाटण घातलेलं आहे त्यामुळे आता पुन्हा आपण
4 ते 5 मिनटं झाकण ठेवून वाफ आणूया. हे बघा, मस्त वाफ आलेली आहे आणि मस्त आपलं चिकन छान असं शिजलेलं आहे. मस्तपैकी अगदी आपली झटपट चिकन ग्रेव्ही तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता, घाई गडबडीत तुम्ही पटकन करू शकता. चवीला खूप छान ही चिकन ग्रेव्ही लागते आणि तुम्ही गरम गरम भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. चिकनसुद्धा छान शिजलेलं आहे. तुम्हाला दाखवते बघा, एकदम ज्युसी आपलं चिकन शिजलेलं आहे. मस्तच. आता वरून फक्त गरम मसाला घाला, तुम्हाला घालायचा असेल तर, किंवा कोथिंबीर घाला आणि गरमागरम हे चिकन सर्व करा. छान अगदी झटपट आपलं पटकन घाई गडबडीत होणारी चिकन ग्रेव्ही तयार झालेली आहे. नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला जर आवडली तर कमेंट्स करून मला नक्की सांगा. आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर खाद्यरुची चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम, फेसबुकवर फॉलो करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या रेसिपीसोबत. धन्यवाद.